नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्थी या व्रताची कथा सांगणार आहे. हे व्रत केल्याने संकट, कष्ट, दुःख नाहीसे होतात. चला तर मग या व्रताची कथा ऐकूया. पुरातन काळात कृतवीर्य नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हती. राजाने खूप दानधर्म केला, पण तरीही संतानाची प्राप्ती काही झाली नाही. राजा राणी उदास झाली. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात त्याचे वडील आले व संकट चतुर्थीचे व्रत करा असे सांगितले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. राणीला अतिशय आनंद झाला. राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली. जाणकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी येते. तिला संकष्टी असेही म्हणतात. व्रत करणाऱ्यांनी या दिवशी सकाळी लवकर उठावे, तिळाचे उटणे लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे. रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर मूर्ती ठेवावी. अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी अथर्वशीर्ष म्हणावे. दुधाचा अभिषेक करावा. तांबडी फुले अर्पण करावी. 21 दुर्वाची जुडी वा क्षमीपत्रे व्हावीत. धूप व दीप लावून 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा. आरती, मंत्र, पुष्पांजली करावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी. त्याला ओवाळून घ्यावे आणि नैवेद्य दाखवावा आणि नंतर प्रसाद ग्रहण करावा. हे व्रत 21 वेळा, 4 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा करायचे असते. राजा राणीने ही माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती करून घेतली आणि भावयुक्त अंतःकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव क्रांतवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेशभक्त झाला. पुरातन काळापासून अनेकांनी हे व्रत केले व आपली इच्छा पूर्ण करून घेतली. तसेच तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण होवो हीच गणेशचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही कहाणी कशी वाटली अवश्य सांगा. चला तर मग भेटूया नवीन अशा व्हिडिओसोबत. शरणो शरणार्थी.